निवडणुकीच्या निकालानंतर कागल तालुक्यातील बेलवळे बुद्रुक इथं शिवसैनिक संतोष शिंदे यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज बाईक रॅली काढण्यात आली। पश्चिम महाराष्ट्र युवा सेनेचे वीरेंद्र महाडिक यांनी हा हल्ला म्हणजे तालुक्यात भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची टीका केली आहे। कागल तालुक्यातील बेलवळे बुद्रुक इथं निवडणुकीच्या निकालानंतर शिवसैनिक संतोष शिंदे यांच्या घरावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे। या घटनेचा निषेध करण्यासाठी आज परिसरात बाईक रॅली काढून संताप व्यक्त करण्यात आला। पश्चिम महाराष्ट्र युवा सेनेचे वीरेंद्र महाडिक यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की हा हल्ला म्हणजे तालुक्यात दहशत आणि भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे। यावेळी शीतल फराकटे आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनीही घटनेचा तीव्र निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। कागल तालुका हा विचारांचा तालुका आहे। कागल तालुका मुळात आपण बघितला तर राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म हा कागल तालुक्यामध्ये झाला। महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखलेजी यांची कर्मभूमी कागल आहे। स्वर्गीय महाडिक साहेबांची विचारांचा कागल, स्वर्गीय विक्रमसिंग घाडगे साहेबांच्या विचारांचा हा कागल आहे। आणि या कागलमध्ये अनेक वेळा अनेक भांडणं झाली, पण ती निवडणुकीपुरती भांडणं होती। निवडणुकीच्या नंतर अशा पद्धतीनं कुठंच होत नव्हतं। आता 9 तारखेला निकाल लागला, त्या दिवशी हे सगळं घडलं असतं तर समजलं असतं, पण हे घडलं 11 तारखेला। म्हणजे ठरवून यांच्या घरावर त्यांनी तसं म्हटलं तर हा हल्ला केला। आणि या भ्याड हल्ल्याचा मी या निमित्त निषेध तर करतोयच, पण त्या सर्व मुलांना, ज्या 10 मुलं यांच्या घरावर हल्ला केला होता, त्या 10 मुलांना मी पुढच्या गुरुवारपर्यंतची तारीख देतोय। पुढच्या गुरुवारच्या आत त्यांनी संतोषदादांची व त्यांच्या आईंची जाऊन माफी मागावी। जर असं नाही झालं तर ते येत्या शुक्रवारी आम्ही कागल तालुका नव्हे तर कोल्हापूर जिल्हा या बोरोडेच्या हद्दीच्या इथं आम्ही आणणार। आणि मग त्याच्यानंतर जर काय झालं तर याला पोलीस आणि मग तिकडची लोक कारणीभूत असतील। की जो हल्ला झाला, तुम्ही व्हिडिओ बघितला असाल, मी मीडियाच्या माध्यमातून सांगते, जर बघितला नसाल तर खरंच बघा। म्हणजे नेमकं या घरामध्ये जाऊन गुलाल उधळून, त्यांच्या वरच्या मजल्यावर गुलाल उधळून, ते ज्या ठिकाणी झोपतात त्या ठिकाणी त्यांच्या आईवर हल्ला करून फोटोवर गुलाल टाकून छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना ज्यांनी केली, त्या वाईट विकृतीचा या बिद्रीमध्ये मी जाहीर निषेध व्यक्त करते। परिसरात तणावाची स्थिती असली तरी पोलीस प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती देण्यात आली आहे।